नमस्कार, मी संगीता गटणे. गौतमी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या रविवारी एक कॉम्पिटिशनचा व्हिडिओ घेतला आणि तुम्हाला माहिती सांगितली होती की आपल्याकडे प्रत्येक सेमिस्टरला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी अशा दोन्ही सेमिस्टरमध्ये स्पीड टेस्ट घेतल्या जातात आणि तालुक्यातनं मुलं येत असल्यामुळे तालुकास्तरीय ती स्पीड टेस्ट होती आणि सर्वोत्कृष्ट स्पीड असं त्यांना मेडल दिलं जातं. तर पहिल्या टेस्टचा राहील, आपण मागच्या टेस्ट 2चा व्हिडिओ आपण घेतला होता. आता या दोन्ही टेस्टमध्ये जी पहिली आलेली मुलं आहेत त्यांचा आज तिसरा राऊंड आहे आणि मग त्याच्यात सर्वाधिक मार्क मिळतील त्यांना ते मेडल मिळणार आहे. दोघांना सर्वाधिक मार्क मिळाले तर कमी टायमिंग जो असेल त्याला ते मेडल फिक्स होतं. म्हणजे एकाच वेळेस तुमचं मार्क्स म्हणजे गुण आणि त्याच वेळेस तुमचं टायमिंग किती कमी वेळात तो करतोय त्यांना ते मेडल मिळतो. आता होतंय काय की दोन्ही टेस्टमध्ये जी मुलं पहिली आहेत त्यांना आपण सिलेक्ट केलेले, त्यामुळे ही सगळीच मुलं तसं म्हणलं तर विजेती आहेत. ह्याच्यात आपल्याला फरक करता येत नाही, पण कुठेतरी नशीब किंवा योगायोग हे असतं. म्हणजे कष्ट, परिश्रम, जिद्द, चिकाटी या गोष्टीवर माझा जास्त विश्वास आहे आणि त्याप्रमाणेच माझाही कालक्रमानं चालू आहे. पण 1-2% खरं म्हणजे हे 10-20% होईल हे तुम्हाला नशिबावर किंवा योगायोगावर सोडावंच लागतं असं माझं मत आहे. अर्थात पण त्याप्रमाणे म्हणजे वेळेला काही होऊ शकतं आणि त्याप्रमाणे रिझल्ट कमी जास्त होतो आणि त्यामुळे तो नंबर मागे पुढे होतो. तर याचा अर्थ असा नाही की तो खूपच श्रेष्ठ असतो म्हणूनच पहिला आहे. तर हे सगळे विद्यार्थी पहिले आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. तर आता मुद्दा हा आपला नाही आहे या व्हिडिओचा. या व्हिडिओचा उद्देश हा आहे की ही सगळे एक्सपर्ट लोक आहेत, यांची बोटं तुम्ही मागच्या वेळेसही पाहिली तशी यावेळेसही बघा. मी तर म्हणलं होतं की कशी चालतात म्हणण्यापेक्षा कशी पळत आहेत ती बोटं बघा. म्हणजे बघा की जसा धावपटू एखादी धावण्याची स्पर्धा आहे तेव्हा त्या माणसाच्या पायात त्याचे प्राण आलेले असतात. नाचणाऱ्या व्यक्तीच्या पण पायात प्राण येतात, तसे टायपिंग करणाऱ्या मुलांच्या बोटामध्ये प्राण येतात. त्याचा जीव, त्याचा आत्मा तिथं सगळा एकवटलेला असतो आणि मग ती बोटं कशी चालतात दिसत पण नाही. बघा या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.